प्रत्ययावरून आपण प्रयोग ओळखू शकतो. कर्तरी प्रयोग जो असतोय, या कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला कधीच प्रत्यय नसतो आणि कर्माला कधी प्रत्यय असतो, तर कर्माला कधी प्रत्यय नसते. ठीक आहे. चला मुलींनो बसून घ्या लवकर, फास्ट, आणि आवाज करू नका. पाठीमागे इकडं पण. त्यानंतर कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पाहिले, सकर्मक कर्तरी, आकर्मक कर्तरी. सकर्मक कर्तरी प्रयोग कशाला म्हणतात, तर ज्या वाक्यामध्ये कर्म असतंय आणि कर्ता प्रथमा विभक्तीत असतो त्याला सकर्मक कर्तरी असं म्हटलं जातंय. ज्या वाक्यामधला कर्ता प्रथमा विभक्तीत असतो आणि वाक्यात कर्मच नसतंय, अशा प्रयोगाला आकर्मक कर्तरी प्रयोग असं म्हटलं जातंय. बरोबर. त्यानंतर पुढे आपण पाहिलं पहा, कर्मणी प्रयोग पाहिला. कर्मणी प्रयोगामध्ये काय पाहिले, 5 उपप्रकार पाहिले. त्याच्यामध्ये पहिला पाहिलाय प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा, तर कर्ता जो असतो या कर्त्याला तृतीयाचा विभक्ती प्रत्यय लागलेला असतोय आणि कर्म प्रथमा विभक्तीत असतं आणि क्रियापद भूतकाळी असते. भूतकाळी म्हणजे त्याला ला, ली, ले, लो यापैकी एक प्रत्यय लागून आलेला असतोय. बरोबर का. त्यानंतर शक्य कर्मणी प्रयोग पाहिला. शक्य कर्मणी प्रयोगामध्ये काय असतंय, जे शक्य क्रियापदाची वाक्य आहेत की ज्याच्यामध्ये कर्म असतं, असे वाक्य ही शक्य कर्मणी प्रयोगाचे असतात. मग त्याच्यामध्ये उदाहरणं पाहिले आपण, आजीला तिखट खाववते, आईला काम करवते. बरोबर, अशी पाहिले पहा. त्यानंतर पुराण किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग पाहिला. पुराण कर्मणी प्रयोगामध्ये पहा, झालं का, काही शंका आहे? मग इकडे पहा, मी सांगतो त्याच्याकडे. प्राचीन कर्मणी प्रयोगामध्ये आपण पाहिलं, जी वाक्य असतात जी पुराण काव्यातील असतात, मराठी काव्यातली वाक्य असतात की ज्याला सकर्मक धातूला ज हा प्रत्यय लागलेला असतोय. जसे उदाहरण पाहिले आपण, नळे इंद्रासी असे बोली जेले, तो काय कर्म करी जे, याच्यामध्ये प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग आहे. बरोबर. त्याच्यानंतर आपण चौथा प्रयोग पाहिला, त्याच्यामध्ये समापन कर्मणी प्रयोग. समापन कर्मणी प्रयोगामधलं जे कर्ता असतोय त्याला षष्ठीचे प्रत्यय लागतात. चाची चेच्या, झाझी जे झा, आणि जो कर्म असतंय हे प्रथमा विभक्तीमध्ये असते पहा. त्याच्यानंतर जे क्रियापद असते हे समापन मधलं संयुक्त क्रियापद असते. त्यानंतर नवीन कर्मणी प्रयोग पाहिला, ज्याच्यामध्ये कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला असतोय. बरोबर. मग मांजराकडून उंदीर मारला गेला, कोणता प्रयोग, नवीन कर्मणी प्रयोग. का, तर कर्त्याला कडून हा प्रत्यय लागलेला आहे. त्यानंतर भावे प्रयोग पाहिला. भावे प्रयोगाचे 3 प्रकार पाहिले. भावे प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म या दोघांनाही प्रत्यय लागलेली असतात, लक्षात ठेवा. मग उदाहरणार्थ, रामाने रावणास मारले, है ना, याच्यामधलं भावे प्रयोगामधला जो क्रियापद असते हे कसं असतं रे, तृतीय पुरुषी एकवचनी नपुंसक लिंगी असते पहा. हे आपण मागच्या वेळेस लिहून घेतलं होतं. त्याचे 3 उपप्रकार सुद्धा पाहिलेत. पहिला सकर्मक भावे, दुसरा आकर्मक भावे. बरोबर. सकर्मक भावे कशाला म्हटलं जातंय, ज्याच्यामध्ये कर्त्यालाही प्रत्यय असतो आणि कर्मालाही प्रत्यय असतो, तो सकर्मक भावे प्रयोग असतोय. ज्याच्यामध्ये कर्त्याला प्रत्यय असतो पण वाक्यात कर्मच नसतंय, असा आकर्मक भावे प्रयोग असतोय. आणि तिसरा पाहिला भाव कर्तरी प्रयोग किंवा अकर्तुक प्रयोग, की ज्याच्यामध्ये वाक्यात कर्ता आणि कर्मच नसते, जे क्रियापदाच्या आशयामध्ये दडलेलं असते. उदाहरणार्थ, आज दिवसभर गडगडते. गडगडते हे भावे प्रयोगातलं भाव कर्तरी प्रयोग आहे. मग त्याच्यामध्ये काही क्रियापद लक्षात ठेवायला सांगितली, जसे की गडगडते, मळमळते, सांजावले, अंधारले, उजाडले, ही सर्व भाव कर्तरी क्रियापदाची वाक्य आहेत. बरोबर का. त्यानंतर मित्रांनो पुढे आपण संकर प्रयोगापाशी आलो होतो. तुम्हाला एक चार्ट तयार करून देणार होतो मी. काय झालं, तो तो प्रत्ययांचा दिला बाळांनो. इकडे लक्ष द्या, मी सांगतो. तर तुम्हाला
प्रत्ययावरून प्रयोग कसा ओळखायचा ते एक सांगितलं होतं. पहा, एक त्याच्यामध्ये सांगितलंय, जर कर्त्याला प्रत्यय नसेल है ना, आणि कर्माला प्रत्यय असेल किंवा नसेल, कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. बरोबर. कर्त्याला प्रत्यय नाही, वाक्यात कर्मच नाही, आकर्मक कर्तरी प्रयोग पाहिला. बरोबर का? त्याच्यानंतर कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा? प्रत्ययावरून. जर कर्माला प्रत्यय आहे आणि सॉरी, कर्त्याला प्रत्यय आहे आणि वाक्यात कर्म प्रथम विभक्तीत आहे, तो कोणता प्रयोग? कर्मणी प्रयोग. आणि भाव्य प्रयोगामध्ये दोघांना काय असते? प्रत्यय असते. बरोबर ना? हे लिहून दिलंय पुन्हा. ठीक आहे. हे कर्तरी प्रयोगातच येते हे दोन्ही पण. हे सकर्मक आहे ना अकर्मक आहे. ठीक आहे. तर आता एक चार्ट तयार करतो प्रयोगाचा, तेवढा फक्त लक्षात ठेवा, अख्खा प्रयोग लक्षात राहतील. पहा, सगळे प्रयोग घेऊयात. पहिला लिहूयात इथे. एक मिनिट बाळा, नाही धरताय का जरा? त्याला पुढे घे. याला खाली ठेव चल. सगळ्यात सोपं. ठेव इथे खाली. नाही, काही आपल्याला नाही लागत, त्याची गरज नाही आपल्याला. आणि हा कॅमेरा ठेव इकडेच, ठेव तुझ्या पायाकडेच. ओके. तुमच्यावर वॉच. हा, पहा इकडे. पहिला प्रयोग जो आहे कर्तरी प्रयोग, कर्तरीतले सगळं लिहून देतो. आता इकडे लक्ष द्या. कर्तरी प्रयोगामध्ये दोन प्रकार पाहिलेत. पहिला सकर्मक कर्तरी. आता प्रत्ययावरून जो ओळखायचा सकर्मक कर्तरी प्रयोग जो असतोय, त्यातला कर्ता हा कोणत्या विभक्तीत असतोय? प्रथमा विभक्तीमध्ये असतोय. पहा, लक्षात ठेवा. इथं लिहितो प्रत्यय असतो किंवा नसतो. प्रत्यय नसतो म्हणजेच कर्ता कोणत्या विभक्तीत असतोय? प्रथमा. ठीक आहे. त्यानंतर कर्म जे असतंय सकर्मक कर्तरी मधलं, या कर्माला प्रत्यय असतो किंवा नसतो. म्हणजे कर्माला प्रत्यय असेल तर कोणाचा असतोय? पहा, द्वितीयाचा. आणि नसेल तर कोणाचा नसतोय? प्रथमा. म्हणजे सकर्मक कर्तरी मधलं कर्म हे प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीमध्ये असते. आणि क्रियापद शक्यतो बहुधा कसं असतंय? वर्तमान काळामध्ये असते. याच्यावरून सकर्मक कर्तरी लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर दुसरा जो प्रकार पाहिला आपण, तो म्हणजे आकर्मक कर्तरी. आकर्मक कर्तरीमध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो, म्हणजे ते कोणत्या विभक्तीत असते? प्रथमा. आणि जे कर्म असते वाक्यात कोण नसते? कर्मच नसते. झाला आकर्मक कर्तरी प्रयोग. समजलाय कर्तरीतले दोन्ही प्रकार. त्याच्यानंतर पहा, दुसरा जो पाहिला आपण कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगामध्ये 5 प्रकार आपण पाहिलेत. त्यातला पहिला प्रकार पाहिला कोणता? प्रधान कर्तुक कर्मणी. प्रधान कर्तुक कर्मणीमध्ये जो कर्ता असतोय, पहा, कर्मणी प्रयोगात कर्त्याला नेहमी प्रत्यय असतो. असतो ना? म्हणजे याच्यामध्ये प्रत्यय असतो. आणि तो कोणाचा असतोय रे? तृतीया विभक्तीचा असते. पहा, प्रधान कर्तुक मध्ये कर्म जे असते त्या कर्माला कधीच प्रत्यय नसतो. म्हणजेच कर्म कोणत्या विभक्तीत असते? प्रथमा. आणि प्रधान कर्तुक मधलं जे क्रियापद असते, हे क्रियापद कसं असते? भूतकाळी असते. हे जर आलं तर समजायचं तो प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग आहे. त्यानंतर दुसरा जो प्रकार पाहिलाय शक्य कर्मणी. आता शक्य कर्मणी प्रयोगामध्ये काय होतंय पहा, जो कर्ता असतोय याला प्रत्यय असतो. कोणाचा प्रत्यय असतोय? तृतीया किंवा चतुर्थी. जे कर्म असते या कर्माला प्रत्यय नसतो. आणि कर्म कोणत्या विभक्तीत असते? प्रथमा. लक्षात ठेवा. कर्मणी प्रयोगात कर्माला कधीच प्रत्यय नसतो.
कर्म नेहमी प्रथम विभक्तीत असते, लक्षात ठेवा. आणि याच्यामधलं जे क्रियापद असते हे कसं असतंय, शक्य क्रियापद असते पहा, लक्षात ठेवा. तेव्हा तो शक्य कर्मणी प्रयोग असणार आहे. इथपर्यंत कळले? त्याच्यानंतर पहा, तिसरा जो पाहिला याच्यामधला तो कोणता रे? प्राचीन. चला या प्राचीनला इथंच लिहूयात. प्राचीन कर्मणी प्रयोग. हा जो प्राचीन कर्मणी प्रयोग आहे पहा, याच्यामध्ये जो सकर्मक धातू असतो, त्या सकर्मक धातूला कोणतं काय असतं रे? ज प्रत्यय असतोय, ज. बस याच्यावरून लक्षात ठेवायचंय. आणि वाक्य कसं असतंय? प्राचीन किंवा पुराण वाक्य असते. कळले? त्याच्यानंतर चौथा जो पाहिला पहा कर्मणी मधला, समापन कर्मणी. समापन कर्मणी प्रयोगामधला जो कर्ता असतोय त्या कर्त्याला प्रत्यय असतो. आणि कोणाचा प्रत्यय असतो? तर षष्ठी विभक्तीचा प्रत्यय असतोय पहा. आणि कर्म जे असते कर्माला प्रत्यय नसतो. म्हणजेच कर्म कोणत्या विभक्तीत आहे? प्रथमा. आणि जे क्रियापद असते हे कसं असतंय? संयुक्त क्रियापद असते. समजले? तेव्हा समापन कर्मणी प्रयोग होतो. आता जे मागच्या लेक्चरला होते 2 लेक्चरला त्यांनाच कळत असेल मी काय लिहितोय ते. बरोबर नाही? जे नव्हतंच ते बऱ्याच वेळचा हा विचार करता येईल लिहितंय काय नेमकं? आणि एकटंच लिहितंय आम्हाला लिहि पण म्हणा नाही. है ना? त्याला डवचा. हां. काय? आपला डायलॉग जाऊ द्या. हॅपी बर्थडे हां. तर ठीक आहे. तर जो 5वा प्रयोग पाहिला आपण तो कोणता रे? नवीन कर्मणी. त्यालाच काय म्हणतात? त्यालाच दुसरं नाव आहे कर्म कर्तरी प्रयोग. अतिशय सोप्पा आहे. याला देखील कर्त्याला प्रत्यय असतो. कर्म कर्तरीमध्ये कर्त्याला कोणाचा प्रत्यय लागतो? कडून हा प्रत्यय लागतोय है ना. आणि कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असते. त्याच्या क्रियापदाचं आपल्याला काही देणं घेणं नाही. लक्षात ठेवा. कडून प्रत्यय दिसला, डोळे झाकून नवीन कर्मणी प्रयोग लिहायचा. समजले? त्याच्यानंतर पहा, हे झाले कर्मणी मधले 5 प्रकार. मित्रांनो त्यानंतर भावे प्रयोग आपण पाहिला. भावे प्रयोगामध्ये 3 प्रकार आपण पाहिलेत. पहिला प्रकार पाहिला आपण सकर्मक भावे. सकर्मक भावेमध्ये जो कर्ता असतोय ह्या कर्त्याला प्रत्यय असतो. आणि कोणाचा असतोय रे? तृतीयाचा प्रत्यय असतोय पहा. लक्षात ठेवा. जे कर्म असते कर्माला देखील प्रत्यय असते. आणि कर्माला नेहमी कोणाचा प्रत्यय असतोय? द्वितीया. समजलंय का? लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जो आकर्मक भावे आहे, आकर्मक भावेमध्ये कर्त्याला प्रत्यय असतो. कोणाचा असतो? तृतीया आणि चतुर्थी. आणि कर्माला प्रत्यय असतो. सॉरी, वाक्यात कर्मच नसते. समजले? आणि तिसरा जो प्रकार पाहिला याच्यामधला तो म्हणजे कोणता रे? भाव कर्तुक किंवा भाव कर्तरी. भाव कर्तरी भावे प्रयोग किंवा भाव कर्तरी प्रयोग. भाव कर्तरी जो प्रयोग आहे पहा तिसरा प्रकार, याच्यामध्ये जो कर्ता असतोय तर या कर्ता असतोय का याच्यात? कर्ता नसतो. आणि कर्म पण नसते. समजलंय का? तर असा प्रयोग कोणता असतोय? भाव कर्तरी प्रयोग असतोय. अकर्तुक भावे प्रयोग असतोय पहा. तर अशा पद्धतीने भावे म्हणजे भावे प्रयोगाचे 3 प्रकार आणि प्रयोगाचे देखील 3 प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. इथपर्यंत आपलं झालं होतं. हा चार्ट लिहून घ्यायचा खूप महत्वाचा आहे. अख्खा खटाटोप याच्यावर आहे. व्यवस्थित लिहून घ्या. आवाज नकोय फक्त.
लिहून घ्या. त्याच्यापुढे एक चांगला चार्ट तयार करून लिहा. थोड्याशा खिडक्या ओपन केल्या तरी चालतील. राहू दे ओपन. पडदा ऊन लागते. इकडची साईडची उघडा. तिथले पण थोडंसं हे करा, ओपन करा पडदा. चालतंय की तरी पण पुढे उडी आणायची आपल्याला. ऊन लागते. थोडासा पडदा हटवा, थोडं वारं येऊ द्या आत. आजचा पहिलाच लेक्चर आहे. असे किती जण आहेत? एकदा वर हात करा फक्त. पहिलाच लेक्चर आहे. बरं ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे चालेल. लिह आता. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी प्रयोग हा टॉपिक चालू आहे. प्रयोगामधले 3 प्रकार संपलेले आहेत. त्याचं सारांश शेवटी लिहितोय आम्ही, है ना. मी तुम्हाला म्हटलं होतं शेवटी स्वीट देणार आहे मी तुम्हाला. जेवण आपलं झालं होतं, आता स्वीट द्यायची वेळ आली होती, तर स्वीट वाटप आहे ही. आणि तुम्ही नेमकी स्वीटला आले आता. काही अडचण नाही. थोडासा गॅप सोडा, एक एक ओळ सोडा प्रत्येकाच्या मध्ये. हे खूप महत्वाचं आहे प्रयोग ओळखण्यासाठी. हे ज्याला पाठ झालं किंवा हे ज्याला कळलं त्याला अख्खा प्रयोग कळतोय. तुम्हाला विचारलं जातं समापन कर्मणी प्रयोगात कर्त्याला टिंबटिंबचा प्रत्यय लागून येतो. समापन मध्ये षष्टीचा प्रत्यय असतोय. टिंबटिंब प्रयोगात कर्त्याला कधीच प्रत्यय नसतो. कर्त्याला प्रत्यय नसतो असा एकच प्रयोग आहे, कर्तरी. कर्तरी प्रयोगात कर्त्याला कधीच प्रत्यय नसतो. टिंबटिंब प्रयोगात कर्म नेहमी प्रथम विभक्तीत असते. कर्मणी प्रयोगात कर्म नेहमी प्रथम विभक्तीत असतं. भावे प्रयोगात कर्माला टिंबटिंबचा प्रत्यय लागून येतो. तर भावे प्रयोगात कर्माला कुठेही असू द्या, कोणताही प्रयोग असू द्या, कर्माला कोणता प्रत्यय असतोय? द्वितीया. समापन कर्मणी प्रयोगातील क्रियापद टिंबटिंब असते. प्रयोजक, शक्य, संयुक्त,
सहाय्यक असं दिलं जाईल. तर समापन मधलं कसं असतंय? संयुक्त क्रियापद असते. असे छोटे-छोटे प्रश्न याच्यावरती विचारले जातात. झाले? बरं. इकडं बाल्कनीत दिसतंय का? दिसतंय. मला येतंय ऐकू दिसतं म्हणून. हां. झालं? लिहा जरा हात उचलून लिहा. हात उचलून लिहा म्हणजे जलद लिहा. हात उचलून कसं लिहायचं आहे ना? हात उचलून म्हणजे स्पीडने लिहिणं. चला लिहा पुढचं. एकच राहिलंय. लिहा. तेच लिहिताल. स्लाईड नाही बदलली. थांबा. काही जण परत लिहायला बसले. भरोसाच नाही त्याचा. जागेवरच नाही तो. चला चौथा टाका. समापन कर्मणी. समापन कर्मणी. लिहा. हां आणि आपापसात बोलू नका. मग घोर अपमान केला जातो. घोर. हां. त्यामुळे लिहा.
हा मागच्या 2 लेक्चरचा सारांश आहे सगळा. एका पेनाने लिहिणाऱ्याला वेळ लागत नाही. जे 2-2 पेन वापरतंय, 3-3 पेन वापरतंय त्याला जरा वेळ लागतोय. काही शंका कोणाला? अभ्यास करावा लागतोय त्याला. शंका येण्याला. आणि बाहेर काही अर्जंट काम असेल तरच उठा, है ना? काही नसेल तर उठू नका आणि जाऊ नका बाहेर. बळच. तू काय होतो सेलिब्रिटी सारखा उठतो मधूनच, है ना? चालला तुझ्या थोबाडाकडे सगळे बघत आहे जाता जाता. मग तू सगळ्यांचं जे लक्ष आहे ते सगळं तुझ्याकडे केंद्रित करतो. हा झालंय का? बरं ज्यांचं झालंय त्यांनी आवाज नका करू. द्या लक्ष इकडं. पहा. आता एकच वाक्य सगळ्या प्रयोगामध्ये आपण फिरूयात. कशा पद्धतीने पहा प्रयोगाचा आपल्याला कधी-कधी कर्तरी प्रयोगाचा कर्मणी प्रयोग करा असाही प्रश्न असतोय. मग प्रयोगाचं वाक्य आपल्याला फिरवता आलं पाहिजे. तर हे झालं असेल. झाले? हां.
पहा एक वाक्य घेतो इथे. पहा राम रावण मारतो. कोणता प्रयोग रे? कर्तरी मधला कोणता आहे? सकर्मक कर्तरी आहे. का कर्तरी आहे? तर पहा मारणारा कोण? राम. कर्त्याला प्रत्यय नाही म्हणजे तो कर्तरी प्रयोग आहे. आणि कर्तरीतला कोणता? तर वाक्यातला कर्म शोधा. मारण्याची क्रिया कोणावर घडते? रावणावर. कर्म आहे है ना. म्हणजे हा झाला सकर्मक कर्तरी प्रयोग. समजले? त्यानंतर राम गावी जातो. जाणारा कोण? राम. कर्त्याला प्रत्यय नाही कर्तरी प्रयोग. मग सकर्मक की आकर्मक शोधूयात. तर जाण्याची क्रिया रामवरच घडते म्हणजे वाक्यात कर्म नाही. म्हणजे कोणता प्रयोग? आकर्मक कर्तरी प्रयोग झाला पहा. समजते? त्याच्यानंतर पहा रामने रावणास मारले. सॉरी, रामने रावण मारला. रामने रावण मारला. मारणारा कोण? राम. कर्ता आहे. बरोबर. मारण्याची क्रिया रावणावर घडली कर्म आहे. कर्त्याला तृतीयाचा प्रत्यय कर्म प्रथमा विभक्तीत आहे आणि क्रियापद भूतकाळी आहे. प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. समजतंय का? प्रधान कर्तृक कर्मणी. त्यानंतर पहा रामला तिखट खाववते. रामला तिखट खाववते. तर खाणारा कोण? राम. काय खाववते? तिखट. पहा शक्य क्रियापदाच्या वाक्यामधलं जर कर्म आलेला असेल तर तो शक्य कर्मणी असतोय है ना. शक्य कर्मणी कसा? तर कर्त्याला तृतीयाचा चतुर्थीचा प्रत्यय आहे. कर्म प्रथम विभक्तीत आहे आणि क्रियापद शक्य आहे. मग असा प्रयोग कोणता? शक्य कर्मणी. कळलंय? लक्षात ठेवा. त्यानंतर जे प्राचीन कर्मणी प्रयोग आहे तर मग त्याच्यामध्ये जे प्रत्ययवाला येईल पहा. आता तेच वाक्य नाही तयार करता येणार आहे ना रामवरून. तर त्यानंतर इथं लिहितो तरी राम तो काय कर्म करीजे. कोणता प्रयोग झाला? प्राचीन कर्मणी प्रयोग. समजतंय? त्यानंतर पहा रामचा निबंध लिहून झाला. रामचा निबंध लिहून झाला. जो कर्ता आहे वाक्यामधला राम त्याला षष्टीचा प्रत्यय आहे. काय लिहून झाला? निबंध. कर्म प्रथम विभक्तीत आहे आणि क्रियापद संयुक्त क्रियापद आहे म्हणून कोणता प्रयोग? समापन कर्मणी प्रयोग. त्यानंतर पहा राम कडून रावण मारला गेला. राम कडून रावण मारला गेला. कोणता रे? नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्म कर्तरी प्रयोग. हा नवीन कर्मणी आहे. हा कोणता आहे? समापन कर्मणी आहे. बरोबर. हे झाले कर्मणी प्रयोगाचे हे 5 प्रकार. त्याच्यानंतर हेच वाक्य भावे प्रयोगात घेऊयात. पहा रामने रावणास मारले. कोणता प्रयोग? कर्ता आणि कर्म दोघांनाही प्रत्यय आहे तर अशा वेळी तो सकर्मक भावे असतोय. समजतंय? त्यानंतर पहा रामने उडी मारली. सॉरी, रामने मारले. ठीक आहे. रामने मारले. मारणारा कोण? राम. समजतंय? लक्षात ठेवा. म्हणजे याच्या वाक्यात कर्म आहे का? नाही. म्हणून कोणता आहे रे? आकर्मक भावे प्रयोग. समजते? त्याच्यानंतर पहा रामला बसमध्ये मळमळते.
मळमळणारे कोण? पोट, पोट. लक्षात ठेव. म्हणजे वाक्यात कर्ताही नाही आणि कर्मही नाही. म्हणून कोणता प्रयोग? भाव कर्तरी प्रयोग आहे. समजले? एकच वाक्य अनेक प्रयोगामध्ये आपल्याला फिरवता येतंय. तर अशा पद्धतीने हा प्रयोग लक्षात ठेवायचे. हे एक उदाहरण तुम्हाला कोणतंही उदाहरण आलं, तर ते कोणत्या प्रयोगाचं सांगता आलं पाहिजे. समजतंय? पहा, आईला काम करवते. कोणता प्रयोग? शक्य कर्मणी प्रयोग आहे पहा. लक्षात ठेवा. समजतंय का? कधी-कधी पहा, वाक्यामध्ये कर्म येणार नाही शक्य क्रियापदाच्या ह्याच्यामध्ये. जसं की पहा, मला थोडे चालवते. मला थोडे चालवते. पहा, जरी शक्य क्रियापद असेल, वाक्यात कर्मच नाही, म्हणून तो आकर्मक भावे प्रयोग आहे. लक्षात ठेवा. कारण की चालणारा कोण? मी. कर्त्याला प्रत्यय आहे आणि वाक्यात कर्म नाही, असा प्रयोग असतोय आकर्मक भावे प्रयोग. हे चार्टमध्ये आपण लिहिले, उदाहरणं सगळी घेतलेली आहेत. उदाहरण आलं की प्रयोग ओळखता आला पाहिजे. कळले? भांबवल्यागत माझ्याकडे बघू नको. मी 3 दिवसापासून फार पोटतिडकीने सांगतोय तुला. मी तुला कसं कळेल याच्यासाठी एकच उदाहरण घेतलं त्या सगळ्या प्रयोगात फिरवून दाखवलंय. याच्यावरती खूप उदाहरणं घेतलेली आहेत. है ना? राजा राजवाडा बांधतो. कोणता प्रयोग? बांधणारा कोण? राजा. प्रत्यय आहे का? नाही. कर्तरी प्रयोग. कर्तरीतला कोणता? सकर्मक कर्तरी. समजलंय का? लक्षात ठेवायचं आहे. चला त्यानंतर पुढचा प्रयोग आपल्याला बघायचा आहे पहा याच्यामधले संकर प्रयोग आहेत. 4 प्रकार आहेत पहा याचे संकर प्रयोगाचे. मग संकर प्रयोग कोणाला म्हटलं जाते पहा, तर ज्या प्रयोगामध्ये एकापेक्षा अधिक प्रयोगाची छटा दिसून येते, त्याला संकर प्रयोग असं म्हटलं जाते. संकर संकर म्हणजे एकत्र करणं. पहा आपण संकरित बियाणं वगैरे वाचतो कुठं लिहिलेलं असतंय. असतंय का? मग संकरित याचा अर्थ होतो 2 जाती एकत्र करून त्याच्यापासून निर्माण झालेलं. मग इथं संकर प्रयोग म्हणलंय. मग इथं 2 प्रयोगाचं संकर घडतं. अन् 2 प्रयोग एकत्र येऊन त्यापासून एक नवीन प्रयोग तयार होतो. त्याला संकर प्रयोग म्हणतात. मग संकर प्रयोगाचे 4 उपप्रकार आहेत. त्याच्यामध्ये कर्तृकर्म संकर प्रयोग, कर्तृभाव संकर प्रयोग, कर्मभाव संकर प्रयोग आणि तिसरा आहे कर्तृकर्म भाव संकर प्रयोग. मग पहा, कर्तृकर्म संकर प्रयोग कोणाला म्हणायचे? नावातच आहे. कर्तृ म्हणजे कर्तरी आणि कर्म म्हणजे कर्मणी. मग ज्या प्रयोगात कर्तरी आणि कर्मणी प्रयोगाची छटा दिसून येते, त्याला कर्तृ-कर्म संकर प्रयोग म्हणतात. ज्या प्रयोगात कर्तरी आणि भावे प्रयोगात छटा दिसून येते, त्याला कर्तृ-भाव संकर प्रयोग म्हणतात पहा. मग ही छटा ओळखायची कशी? ते छटा दिसते की नाही ते पण पाहूयात. लक्ष द्या इकडं.